आज माझी डिलिव्हरीची तारीख होती म्हणजे 23 ऑक्टोबर आणि आज भाऊबीज पण होती आणि माझे मम्मी पप्पा आदल्या दिवशीच दुपारी आले होते संभाजीनगरवरून. खुशी माझ्याजवळच झोपायची म्हणून ती लगेच उठली होती कारण की मी पण उठले होते. लवकर उठले, मस्त आंघोळ वगैरे केली आणि तुम्ही बघू शकता घड्याळीत 6:30 का 5:45 वाजले होते. तेव्हा खूप लवकर उठलो होतो आम्ही सगळेजण. माझ्या सासूबाई, माझ्या आई, पप्पा, सासरे सगळेजण रेडी झालो होते. इव्हन खुशी सुद्धा मस्त आंघोळ करून रेडी झाली होती. सगळ्यात आधी तर मी देवपूजा केली कारण की लास्ट टाइम सारखं ह्या वेळेस मला काहीच नको. जसं माझा सिझरचा टाइम जवळ येत होता तशी तशी मला आतून भीती वाटत होती की काय होईल असं. म्हणजे मुलगा हो या मुलगी हो, माझं तसं काही नव्हतं, पण माझं हे सेकंड सिझर असल्यामुळे माझी अशी इच्छा होती की जे काही हो फक्त सुखरूप हो, लास्ट टाइम सारखं नको व्हायला. त्यांना सांगितलं होतं की बेबी झाल्याबरोबर मला सांगा किंवा मला दाखवा, यावेळेस लास्ट टाइम सारखं नका करू. मी सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं. मला आशीर्वादाची खूप गरज होती त्यामुळे मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि भाऊबीज असल्यामुळे एक असं मस्त वाटत होतं की खुशीला बहीण किंवा दादा येईलच. त्यानंतर यांनी सगळ्या बॅग्स वगैरे पॅक केलं होतं, सगळं गाडीमध्ये टाकलं आणि आम्ही 2 गाड्या घेतल्या होत्या. एका गाडीमध्ये माझे मम्मी पप्पा होते, बाकीच्या गाडीमध्ये आम्ही होतो. त्यानंतर हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर माझी धगधग अजूनच वाढली होती कारण की तिथे गेल्यावर लगेच सिग्नेचर वगैरे घेतली. 9चा टायमिंग होता माझा सिझरला जायच्या टायमाला मला खुशीला बघून सोडूच नव्हतं वाटत आणि ती पण मला सोडत नव्हती. पण शेवटी तिला बोलले की मी तुझ्यासाठी बाळ आणणार आहे. मग तिने सोडलं, मला बाय केला. जास्त सिझरचा ब्लॉग येणार आहे, सो इंटरेस्टेड असाल तर नक्की मला फॉलो करा. बाय.